आवाज देतो तुम्हाला कारण आपण निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली, काय विषय होता? विषय असं की अतिक्रमणाचं निमित्त करून महापालिकेचे आयुक्त माणुसकी धर्माला फाटा मारून गोरगरीब लोकांचे ऐन भर पावसाळ्यामध्ये जे काही संसार घरदार उद्ध्वस्त करत आहेत त्यांना रोडवरती आणलेलं आहे. त्या लोकांना तात्काळ स्वरूपामध्ये निवारा द्यावा आणि इथून पुढं अतिक्रमणं पाडताना कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्याच्या अगोदर ज्यांचे अतिक्रमण पाडणार आहात त्यांची सर्व पर्यायी व्यवस्था करून अतिक्रमण पाडण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. ही एक प्रमुख मागणी आजच्या निवेदनाची आमची सर्वांची होती. ते निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं. आपली चर्चा झाली, चर्चेतून काय निष्पन्न झालं? चर्चा होत असताना कलेक्टर साहेबांना आमचं म्हणणं जे काही होतं तो मुद्दा रास्त वाटला आणि त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना आमचे जे काही म्हणणं आहे त्याचे तात्काळ आदेश देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. दादा, या प्रकरणामध्ये असं वाटत नाही का मनपा प्रशासक मोठे का सुप्रीम कोर्ट मोठं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे? पण तेच संदर्भ आम्ही कलेक्टर साहेबांना दिले की उच्च न्यायालयानं आदेश केल्याच्या नंतर देखील मनपा आयुक्त आपली मनमानी करतं. ही गोष्ट आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली. उद्यापासून पुन्हा मुकुंदवाडीचे अतिक्रमण हटवायला सुरुवात होणार आहे, हेच थांबल्या जाईल असं वाटतंय का? आज सुद्धा इशारा आम्ही कलेक्टर साहेबांना आज दिलेला आहे. त्यांना हे सांगितलं आम्ही की आपण जिल्ह्याचे कलेक्टर या नात्यानं इथल्या आयुक्तांना हा आदेश देऊ शकता आणि तुम्ही तो द्याल ही आमची अंडरस्टँडिंग आहे. आणि असं गृहीत धरून आम्ही असं समजू की उद्यापासून आयुक्त थोडे थांबतील. याच्या उपरही जर आयुक्तांनी त्या पद्धतीनं तिथं काम करण्याचा प्रयत्न केला तर उद्या लोकांचा आणि आयुक्तांचा संघर्ष अटळ आहे. या पद्धतीची सूचना निर्वाणीचा इशारा देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. दादा, पण असं वाटत नाही का मनपा प्रशासक ही एकतर्फी कारवाई करतात, फक्त गोरगरीब जनतेचेच अतिक्रमण काढतात, धंदेवाणक्यांचे तसेच आहे? मी कालच तुम्हाला कालच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील हेच सांगितलं होतं की सरकारच मुळात इथलं मानसिक जातीवादाचं आहे. मानसिकता त्यांची जातीवादी आहे आणि जातीवादी मानसिकतेच्या सरकारकडून पाठ ठोकून घेण्यामध्ये आयुक्ताला फार मोठं भूषण वाटत आहे म्हणून त्या पद्धतीने ते करतात. पण एकदा जर जनप्रक्षोभ उसळला तर आयुक्तांना औरंगाबाद शहर फोडताना भुई थोडी होईल एवढं मात्र या चळवळीच्या निमित्तानं मी सांगतो. धन्यवाद. जिल्हाधिकाऱ्याशी आपण चर्चा केली आहे, काय चर्चा झाली? जिल्हाधिकारी साहेबांनी पॉझिटिव्ह चर्चा केली. ते जे विस्थापित लोक आहेत त्यांना आपण जागासुद्धा देऊ आणि त्यांना जे सरकारकडून रमाई आवास योजनेमध्ये जर ते बसत असेल तर ते सुद्धा आपण त्यांना मदत करू असं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं. परंतु महानगरपालिका आयुक्तांनी ही जी बेधडक पावसाळ्यामध्ये जी कारवाई चालू आहे त्यांनी कारवाई करावं, परंतु जून महिन्यामध्ये कोर्टाचे आदेश असतानासुद्धा जून महिन्यामध्ये कारवाई करता येत नसता परंतु महानगरपालिका आयुक्त ते कोणत्या सूडबुद्धीने करत आहेत त्या कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत याचा आपल्याला काही शोध लागत नाही. तर माझी मनपा आयुक्त व पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की पावसाळा झाल्यानंतर जे महत्त्वाचे तुम्हाला जे रोड वाइंडिंगमध्ये जे घरं आहेत त्यांना तुम्ही नोटीस अगोदर द्या, त्यांची व्यवस्था करा आणि किती वर्षापासून त्या ठिकाणी ते राहतात ते बघा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. परंतु अचानकच तुम्ही ते झोपीत असताना तुम्ही जाऊन जर कारवाई करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामध्ये मानव आयोगाकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत. तर माझी पुन्हा एकदा विनंती राहील या प्रशासनाला की आपण त्या लोकांचा विचार केला पाहिजे. 2013-14ला जसं महानगरपालिकेच्या वतीने जयभीमनगर तोडलं, उस्मानपुरा तोडला, कैलाशनगर तोडलं, त्यावेळेस मी सभागृहात होतो आणि त्या सभागृहामध्ये आम्ही रमाई आवास योजनेमध्ये जे SC समाज जेवढे लोक येतात त्यांना 2.5 लाख रुपये दिले आणि 20x30चे असे लेआउट करून प्लॉटसुद्धा दिले आणि ते प्लॉट देत असताना आम्हाला जमीनसुद्धा शासनानं कलेक्टर साहेबांनी दिली होती. त्या जमिनीचा आम्ही एकदम चांगला उपयोग केला आहे. आपण आजही बघा ती एकदम कॉलनी 1 नंबर झाली आहे. त्याचप्रमाणे जे
ज्या ज्या ठिकाणी अशी कलेक्टर किंवा महानगरपालिका आयुक्त कारवाई करेल त्यांना आपण 20/30चे प्लॉट घरकुल योजनेमध्ये त्यांना समावेशन करून घ्यावं असं आमची विनंती आहे. एवढं बोलतो मी. माजी नगरसेवक कृष्णा बनकर.